आबा हे आबा लल्ल्या अरे काय करायला का तुम्ही अरे तुम्हाला माहित नाही का आज वाढदिवस आहे सांगितलं मला बियर दारू वगैरे सगळे आणलेस ना मग सगळे आणले हा अंगूर जेवणाची व्यवस्था जेवण तर खायला ती मागून खायला शाखा सगळं व्यवस्था केल्यास ना मग ठीक आहे ठीक आहे धूमधडाने तो वाढदिवस साजरा करायचा आलं का लक्षात पण लल्ला अरे तुला एक सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये आमचा घरगडी राघव आहे ना राघव राघू आहे का नाही आहे अरे त्याची एकुलती एक मुलगी हर्षदा ती कॉलेजला किती कॉलेजला जात्या आणि मी शाळेत आहेच की आहे का नाही अरे तिच्यावर माझं लई दिवसापासून प्रेम आहे काय सांगायला ना तर तुम्ही आता सांगता पण साली माझ्या प्रेमाला कबूलच होत नाही रे हे बघ आज मी तिला या गोष्टीचा जाब विचारणार हर्षदा तू माझ्या प्रेमाला कबूल आहेस की नाही एवढं सांग प्रेमाला कबूल आहे म्हटली तर ठीक नाही म्हटली राज तिला उचलायचं म्हणजे उचलायचं हा आलं का लक्षात हे बघ ती याच वाटेने येत जात असते हा तोपर्यंत आपण कुपात धरून बसूया हा मी माझ्या दोघा मित्रांना कुपात धरून बसायचं ती आली की मी तिला विचारतो काय प्रेमाला कबूल आहे म्हटली तर ठीक नाही तर तिला उचलून वाड्यात घेऊन जायचं आम्ही आमच्या गाडीत येऊ वाड्यात पंच्या वाड्यात हा आलं लक्षात चल बसता किती वेळ झालाय थांबून गाडीची वेळ झाली तरी अजून गाडी आली नाही गाडी नाही आली तर आई बाबा ओरडतील काय फिरत त्याने घरी जायलाच हवं कोण हर्षेला तू आगे इकडे काय करायला निघालीस संजय तू इकडे कसा अगं माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची पार्टी आमच्या जुन्या वाड्यात आम्ही साजरी करतो पण तू इकडे काय करायला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे हर्षदा अगं लई दिवसापासून तुला विचारावं म्हणतोय पण माझं विचारायचं धाडसच होत नाही हर्षदा काय अगं तुझ्यावर माझं लई प्रेम आहे काय बोललास प्रेम कसलं म्हणजे बनी भाऊंडाचं का अगं भणी भावनाचं नव्हे नवरा बायको करतात तसलं प्रेम आरामदादे हे बघ तुला मुक्काट्याने सांगतोय तू माझ्या प्रेमाला कबूल हो शक्य होणार नाही अगर तू माझ्या प्रेमाला कबूल झालीस तर माझी सारी स्टेट तुझ्या नावानं बहाल करून टाकतो मला तुझ्या इस्टेटीची गरज नाहीये असं मग तुला एवढाच शिक्षणाचा गर्व आलाय काय आरामदादे ए बघताय का रे उचलाय ना आणि घेऊन चला वाड्यात आराम झाली लेट ते मामे होते घेऊन चला बराच उशीर झाला मुलगी आली नाही चारी बाजूला फिरून आलो तरी कुठेही दिसाय नाही पण इष्ट गेलं गाडं गेलं का काय कळलं झालंय काय ग अगं या वापरत नाही आलो सदासजी पण हर्षदा कुठं स्टॉपवर दिसते का बघा म्हणून आलोय पडायला आला म्हणून मी तुम्हाला रानात गेले ते बघायला पण रानात कोणच नाही पण तुमचा आवाज ऐकून मी इकडे आलो हर्षदा नाही आले पण मी म्हणते रस्त्यावर एक तरी चप्पल पडलेलं पण माझ्या चुकीचं असं कशावर मी कसं तुमच्या धावत पडत आले मला काही कळेना झालं सोडली पाहिजे चल हर्षदा ए हर्षदा हात मारू दिसायला झाली अहो चारी बाजूला शोधलं तिला पण कुठं मिळेल झाली ती अगं अंधार पडला किती वेळ वाढली बघितलंस का हर्षदा ती चप्पल आणि पिशवी बाबतीत दिली जात पाय रस्त्यावर पडल्या बघूया
पण तिची कशी असेल ते गेली तालुक्याच्या गावाला. माझ्या लेकीचंच असणार ते. चला बाबा. हर्षदा आज माझ्या लेकराच्या अंगावर जखमा आहे, रक्तबंबाळ झालेले हात आहे. काय झालं, कशासाठी झालं? पण नाही नाही लेकरा. डॉक्टर बाई, ओ डॉक्टर बाई, डॉक्टर बाई, हो तुमच्या दवाखान्यामध्ये एकुलती कशासाठी माझी मुलगी ऑपरेशन थिएटर मध्ये ठेवल्या, तेव्हा काय झाले काय कळणार? हो बाई तपासा, चांगलं झालं. तपासा 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 तपासा. भगवंता, सुखाचं 4 दिवस माझ्या नशिबामध्ये आले काय? पूर्वी शिक्षणला जाते काय? आणि येता येता अंगावर जखमीचं वार आहे. काय झालं काय कळणार झालंय? बाई बाई बघा की काय झाले जरा लवकर. अगं हातावरती जखमी जखमा काय कुठे पडली बिडली का? काहीच करायचं, डॉक्टर काही सांगतात बघूया. बाई काय झालं माझ्या मुलाला? अहो मी तपासली पण तिचा मोठा ऑपरेशन करावं लागतं. काय अहो, तसं बाई काही नाही माझ्या बाळाला. बाई जाता जाता सांग, आमच्या पुढ्यातनं गेलेली आहे पोर, लगेच फक्त आली, अंगावर जखमा झाल्या. काय झालं? एवढं ऑपरेशन करायसारखं काय झालं? अहो, ऑपरेशन करावं लागेल आणि त्याला 50,000 रुपये खर्च नाही 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 बाई हे काय बोललात? अहो 50 रुपयाची किंमत माझी नाही, ते 50,000 कुठलं देऊ मी तुम्हाला? अहो, पण मी काय करू सांगा? मोठे मोठे डॉक्टर बोलावं लागतील ऑपरेशन साठी. नाही रे बाई, त्याला 50,000 रुपये वाच लागतील. काय पण बाई माझ्या लेकराला तसं काय झालं? ऑपरेशन केल्याशिवाय होणार नाही म्हणताय? नाही नाही त्याशिवाय होणार नाही ऑपरेशन. ठीक आहे बाई, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. आम्ही नवरा बायको पैशाची काय बी जोडणी करतो. पण एवढे पैसे कुठं बघायचे हो? अरे डॉक्टरला सांगून काय उपाय आहे का? म्हणजे हा. माझ्या रागवू नका. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवलेली आहे. काय? हे बघा, परवा माझ्या आई वडिलांची, भावाची, भाऊजाची भांडण लय झाली. हा म्हणून बाप म्हणला माझा जीवा जीवा आता तर आपल्या घरची वाटणी करूया. त्या वाटणीत मला 25,000 रुपये त्याचे आई बाबा देऊन गेले. ते आपण देऊया काय हो? आणि उरलेल्या 25,000 काय करायचं आहे आपण? उरलेले पैसे भगवंता काय करायचं? काय करावं आणि काय नाही याची कल्पना नाही झाली मला. भगवंता, तुझ्यासाठी काय करता येईल? हे करूया, मी काय म्हणतो ऐकलं का? 25,000ची तरी जोडणी झाली, पण 25,000साठी गाऊ आपण ठेवूया. माझ्या ठीक आहे, जायचं. हे सगळं सोनं झालं, एकूण 25,000 रुपये देऊ आणि मग आपण जायचं. लोबाडे फौजदार म्हणतात ते आम्हीच. मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी प्लॉट घेऊन भरपूर लोक कमवलेले आहेत. आता निवांत आहे, आता काही सुद्धा करायची गरज नाही, तेवढी इस्टेट जमा केलेली आहे. लोबाडे तसंच आम्ही लोबाडत असलो नावाप्रमाणेच. नमस्ते, काय म्हणता मॅडम? अहो काय सांगाय तुम्हाला, एक पेशंट आले, मग पैसे मिळवायची ही संधी आहे तुम्हाला आणि मला पण. पैसे कुठलं पेशंट आहे? अहो गावातलीच मुलगी एक आहे, फार तिचं काहीतरी बिघडलंय काम. ही बघा तिच्यावर कुणीतरी बलात्कार केला आणि ऑपरेशन करता करता ती मुलगी बहुतेक आणि हे त्याच्या लॉकेट हातामध्ये चैन घावली आहे मला त्या मुलीचा. बहुतेक हे लॉकेट आमदारच्या पोराचं असावं, कारण आमचं आधी मध्ये जाणं त्याच्या घरात नसतंय, त्यामुळे हे लॉकेट त्या मुलाचंच आहे.
अहो नाव आहे त्या त्याचं. आमदारला तर चांगला धडा शिकवला पाहिजे. हो ना. चला. चला. एका कुठे तपास लागला. आता वाढदिवस करायला गेले मळ्यात सगळ्यात फिरून आलो काही दिसून झाले. पाहिला कुठे गेलं काय मला तापड कापड कुठे सापडला ते जाऊ दे आपल्याला काय करायचं. आता हे आहे म्हणजे काय अरे अहो यात्रा यात्रेत घेऊन आला काय लेकरं तुझी काय पोरीची कसूर काय ते काय? काय समजलं सकाळी आपलं घालून आता मागत काय मग सगळं हराम फोन हातात बहु रुपये जाऊ अरे खोटं कसं तू नाही फोन करायचं ना. ठीक आम्ही टाकलं. खरं आहे काय हा. तुम्ही बी खरं आहे काय तुम्ही कुठे आहे? आता ती जुन्या बाजारात याच्यात काय इकडे या. ती दोघं दोन मागा आहे याची बघा अरे दिवाळी पोहोचलास ना. हो हो हो. हा? आणि माझ्या हाताला काय झालं आणि परवा बदली झाले हात का डॉक्टर बाई माफ करा बाई आम्ही दवाखान्याला येऊ शकलो नाही. हो ना आज अचानक आमच्याकडे कसं काय काम करते. अचानक असं महत्वाचंच काम आहे तुमचं आमदार साहेब तुमच्या मुलानं शेतकऱ्याच्या मुली बलात्कार केलेला आहे हे प्रकरण मॅडमकडे आलेलं नाही. हो, माझी दवाखान्यात असते. चला अरे काय बोलतो ठरवत मला काय माझ्या संजयमध्ये असा शब्द वापरताय कदापि शक्य होणार नाही हे. अहो पेशंट आहे दवाखान्यात हा? आणि हे लॉकेट कुणाच आहे ते लाकीट दाखवा त्यांना. हे आपण आणि हे काय ते संजयचं आहे. किती कवाचं काम करायला लागलाय अरे काढवा कुठला ठीक नाही बलात्कार करताना कदाचित यांना सापडला असावं हे. त्याच्यावर बलात्कार नाही काय रे काय बोलतोस साहेब जाऊ द्या. गावलं तुम्हाला ना कुठं होतं हे. त्या मुलीच्या हातात सापडलेलं लॉकेट आहे हे तुमच्या मुलाचंच आहे याची खात्री आहे आम्हाला. पण साहेब मला खात्री आहे तुम्हालाही खात्री आहे पण मुलगा माझा आहे त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर माझ्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे बोला. हे प्रकरण इथंच थांबलं पाहिजे. यासाठी आम्हाला 50 लाख लागतील आणि मॅडमला 25 तर हे प्रकरण दाबून नाही देईल. दिला तुम्हाला. अरे नाग्या आनंद वाटला वाटतंय तिथून निघून मोकळीच करतो हा? तिथून इकडून काय बोलतो? यांच्या हाताला येते तेवढं काढून घेऊ द्या. मालकाने सांगितले तुम्हाला जिजुरी द्यायला सांगितली नाही जिजुरी 50 लाख लागतील मला मॅडमला 25 पैसे मागता येईल 75 रुपये 50 रुपये नको. तुम्हाला पैसे 50 लाख तुम्हाला तुमचा लाखाचा आकडा कायमच आहे. तुम्ही एक काम करा पैसे तुम्हाला पाठवून जावा. ठीक आहे लवकर घेणे पोलीस स्टेशन मध्ये. होय आणि माधुरी या तुम्हाला किती 25 लाख रुपये. चला माझ्या रूमवर काय बरं? तुझ्या रूमवर कशाला येणार हो मला? पैसे नको मग काय रूमवर येतोस का मला? अरे हा? तुम्हाला अक्कल कमी आहे. काय 2 नंबरचा पैसा मानून घरात कोण ठेवतो का नाही आमदार तसा हुशार आहे. काय केली रे कुठली तरी झाड पडेल काय तर करेल म्हणून त्यांनी माझ्याकडे पैसे ठेवले. तुझ्या घरामध्ये होय आ, तुझं नरड दाबून नेल्यावर तसं नवं पैसे कुणाला सापडले माझ्याकडे ठेवले तुम्ही मग आम्ही त्याच्यात घालून ठेवले पैसे. मग तुझ्या घरात अरे माझ्या अकाउंटवर पाठव ना. आता मला तेवढं कधी ह्या खिडकीत आता चल, पाठवायचं फिर. 5 मिनिटाच्या कामाला किती वेळ लागतो काय पाठवू? पैसे मोजायला किती वेळ लागतो पैशाचं नाव घे ना. मग तीच मग ती काय तू 5 मिनिटाचं काम करतो ना आडवा बोलतोयस रे. पैसे तुला देणार आणि तुला मोकळे करून सोडणार. काय बोलू करू छोटा पैसे किती मग ती पैशाचं नाव घे ना. मला जरा अडवू लागतंय रे. आडवं लागायचं काय काम आहे मग? तुम्ही बाई समजून घे जावा. अरे पण आम्हाला काय समजतंय आई द्या. तुम्हाला 5 काही 25 नका 25 लाख. गावाची म्हणून समजा माझं आहे काम हा हा तुम्ही काय काढू नका पैसे तुम्हाला दिले ओवाळणी म्हणून बरं बरं जाऊ जाऊ बरं. मी येऊ का कशाला सोडायला नाही मला काय लक्षात दिसेल ना
होई बाई माणूस आहे म्हणून म्हणतो हा? जाऊ. नाही लय जागा बुद्धी इंजेक्शन दिल्या सामान गप करी नाही मला आता चांगला पुरावा सापडला आणि तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे हे त्याला अजून माहित आहे मालकाला माहित नाही पण मला खरा पुरावा सापडला होता मुलगीला वाचवण्यासाठी 25 लाख आणि 50 लाख रुपये दिले आणि मुलगी जगली तर आमदाराचा बरोबर फासवला जाणार हे त्याला माहिती आहे म्हणून पैशावर एक प्रकरण दिसले आता आपण गबस आहे नाही त्याला कुठं ते वाचा फोडली पाहिजे आणि पुढे हे कळवलं पाहिजे आणि हे घेणंच काढली पाहिजे जावं आपण आता पहिलं राघवला सांगतो ऑपरेशन थिएटरची लाईट तरी कवाच गेली आहे होय तिचं लक्ष नव्हतं हा. आपण आत असताना लाईट गेलेले पण ती मॅडम कुठे आहे आज तर काही कालवा दिसत पण नाही ठीक आहे बोलूया. बाई ओ डॉक्टर बाई अहो काय झालं लेकरू माझं बोलायला लागलं का काय झालं अहो, का ऑपरेशन झाले हा. झाले तर जमाय तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं झालं बरं झालं पण मला का नाही हा. मला सांगायला जरा कसं तरीच वाटतंय हो माझ्या मनाला काय झालं बाई काय झालंय काय कसं सांगू तुम्हाला खरंच ज्याचा पोटचा गोळा असतो त्याला ती मया येते. बाई आम्ही येडी माणसं आहे आम्हाला कळायसारखं काहीतरी बोला काहीच कळणं झालं तुमच्या बोलण्याचा अर्थ असं आडपडद्यावर बोलू नका काय बोलत ती बोला मला तुमच्या तोंडाकडे पाहून सांगूच वाटत नाही पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही कारण मी दडवून जर ठेवलं तर मला जग नावं ठेवेल परमेश्वर हे मला माफ करू शकणार नाही तर मी तुम्हाला सांगते अहो तुमची मुलगी ऑपरेशन करताना मूर्ती झाली बाई असं काय बोलू नका अहो माझं लेकरू आहे लेकरू नसून ते मला माफ करा तुम्ही माझ्या काय माझ्या नशिबाला भाऊ आले अरे नाही घ्यायला पाहिजे चाल लक्ष्मी काय म्हणतात कसं आहे बघा डॉक्टर म्हणजे देव माणूस मानतात कारण एखाद्याचा प्राण जात असेल तर डॉक्टर वाचवत असतो पण ह्या मॅडमनं काय केलं आम्हाला तुमच्या पोरीला इथे फिरून मारलं पण याच्या शेतकऱ्याला काय माहिती हे कुठं तरी आता सांगलं पाहिजे अहो आज एका मुलीचा जीव गेला उद्या दुसऱ्या मुलीचा जीव जाईल राघवरा पहिले यातलं सावध करायला पाहिजे राघवरा सांगून काय मार्ग निघून जातो कुठं सांगतो ते आता गाडी आली असली तरी आपल्या औषधा बाहेर तिला डबा द्यायला जायचे ती डबा ठेवणारीच आपल्या नशिबात
लक्ष्मी दुःखावर डोळे पुस. अगं, जगामध्ये सगळीकडे प्रत्येक ठिकाणी हेच चाललेलं आहे. तेव्हा काय करायचं? या गावात आपण राहायचं नाही, या गावात राहायचं नाही. गाव सोडून आपण जायचं, पुन्हा या गावाचं तोंड बघायचं नाही. चल चल राघव गाव सोडून चालला होय. बरोबर आहे. तुझा पोटा डोळा गेलाय, तुला आठवण येतात ना मुली खेळली बागाची चिकिली म्हणून गाव सोडून चालला. होय. आता तू गाव सोडण्याने इथं तू कमी होणार नाही का? हा तुझी मुलगी गेली, उद्या दुसऱ्याची एखादी जाईल. माझं तर प्रत्येकाने जर केलं गाव सोडून जायचं. नागो नागो मला कळायसारखं काहीतरी बोल. मला एक कारण आमचं दुकानात तोंड भरपूर मला चांगलं कळतंय. मला सांगा तुमची मुलगी मरणाला मिली का मारली एवढं सांगा. येत लागले काय तुला? मारणाला मेले का कोणी? ए बाबा ए, अरे वाळायला पातळीवर मी नवरा बायकोला कोणाच्या पाय दिला नाही आणि माझं लेकराचं कोण वाईट करणार आहे? मावली, मला बी कळतंय पण कसं आहे माहिती का, तुमची मुलगी मरणाला मिली नाही बाबा. मग अरे तिला मारली केळाईस काय? अरे कोण माझ्या मुलीला मारणार आहे? आमच्या गरीब शेतकऱ्याकडे कोण बघणार नाही. म्हणून तुम्हाला कळलं नाही. तुझी मुलगी तालुक्याला गेली ना, गेली होती ना. मग मला एक सांग, काय? दत्तराणा गेलेली मुलगी होय होय. मग येताना परत आली, हा. मग तिला काय खानाखुणा झाल्या तुम्हाला दिसल्या का नाही? अरे बाबा घरात आल्यानंतर अंगा खांद्यावर अशी नख बरोबर लागतं होतं. कोणी हिंस्र पशूला काहीतरी करावं असा विषय होता. बरोबर आहे, प्राण्यांना जैन अत्याचार म्हणतो काय होय, होय. पण तसं काय झालं नाही. मग अरे तिच्यावर 10-12 जणांनी बलात्कार केला. नाही भगवंता, एकुलता एका लेकरावर माझ्यावर 10-12 जणांनी बलात्कार केला. फाशी बलात्कार. दुसरं तिथं कोण नाही काय झालं माहिती पण कुणी केलं तर कुणी काय? आमदाराचं पोरग वाढदिवसाची पार्टी करायला मिळत होतं आणि ती पोरं दारू खराब झाली. माणसाचं पोर खराब झालं. मी त्यांच्या घराने सापडली, तिच्या बलात्कार केला. पण हे कळलं का माहिती का? दवाखान्याचे डॉक्टर बाई आणि फौजदार पैसे मागाय आणि त्यांच्याकडे बाकी संधी करायचं आम्ही वाटत केलं. ते तुमच्या पोरच्या हातात सापडलं की दवाखान्यात त्यांनी ओळखली, त्यांनी कोणाचं आहे ते पैसे मागाय आमच्याकडे आले. तेव्हा मला हे कळलं की हे काय. आणि आमदार साहेबांनी काय सांगितलं, काय? पोरगी जगता कामा नाही. पोरगी जगली तर माझं पोरगं पाचावत आहे. पोरावर नष्ट करायसाठी पोरगीला इंजेक्शन देऊन मारा. नाही भगवंता, नाही माझे लेकरू असं जाता जाता मारणार नाही. मला कल्पना होते. नाही 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 मी काय डॉक्टर आहे? नाही 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 मी काय वकील आहे? जाणे जाणे मुला माझ्या मुलीचा भाई तुळत तुकडं करून जाणे जाणे खारी गेलेला खायला घातलं. जाणे माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकला, त्याचं तुकडं तुकडं करून मारल्याशिवाय हा राघव शेतकरी नाव सांगत नाही. शेतकरी वर्गाचं तुमची चरणाची शपथ घेऊन सांगतो बंधू, ज्याने ज्याने माझ्या मुलीच्या या खुनामध्ये सामील आहे प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय या राघवची शपथ आहे बंधू. बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो म्हणून सांगायला लागलं तुला. हो बाजूला हो म्हणून सांगायला बाजूला. खंडोमाळी बंधू खंडोमाळींच्याकडून 51 रुपये आहे. धन्यवाद. तरी माझं ऐकलं तरी सोडं. हे हातात हातात घेऊन माझ्या गेलेल्या मृत्यू मला परत मिळालं काय? शाबास. म्हणजे तुझ्या गेलेल्या लेकरू तुला परत मिळणार नाही, पण नाही तुझं मिळणार नसेल, पण माझ्या एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या आया बहिणीकडे दुसरा कोणी बघायला नको म्हणून हा त्या चाललं. माझ्या पोरीच्या न्याय मिळाल. जे कोण हरामखोर माझ्या शेतकरी वर्गाला त्रास देतील त्यांच्यासाठी हातात आहे. तुला काय वाटतं ग? त्यांच्या विरोधात गेलं म्हणून तुझा नवरा मरेल मारेल? ठीक आहे, आजपासून कल्पायचं कोण पुसून टाक. सुखाची करपून गेली, कशी काची
बाग सुखाची करपून गेली कसई परीत घडलं सार होत सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होत सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. भगवंता माझा संसार विस्कटायचा विस्कटू नये पण माझ्या शेतकऱ्याच्या भांडवलाचा कोणी संसार विस्कटण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी राघव शेतकऱ्याने बंधून हाताने उचलले नाही कुणाच्या बहिणीच्या वाटला जाऊ देणार कोणाला. हुशार राघवनाचा राघव मोकळा झाला. आता राघव काय करतो मला माहिती पण ती माऊली आता एकटी आहे तिला आपण साथ दिली पाहिजे नाहीतर तेव्हा आणि कुठं तर झडप आलं जावं ती तिच्या मागणी गेलं पाहिजे. ठेवायला पाहिजे आपल्याला. लक्ष नाही अहो हे का सोडून चालले ना कशाला राहायचं हो, इथं. ठीक आहे आता भरपूर मिळवलेलं आहे आपण पुण्याला जाऊ मुंबईला जाऊ. चला ठीक आहे चला. बाई नमस्कार. नमस्कार. अरे ओळख आहे का ओळख आहे का? राघव हा हे अशी गुराड घेऊन तो असा फिरायला लागलाय बर. तुला कायदा माहित नाही वाटत. साहेब अहो कायदा आम्हाला गरीबाला काय माहिती आहे तुम्ही कायद्याचा रक्षक आहे. अरे हाताने घेऊन उघड्या फिरतो काय. साहेब आम्ही येण्यातली भेडी माणसं आहे. साहेब आमची ढोरं आहेत शेळ्या काहीतरी आहेत काय ते कुठे पाना पाचूला मिळाले अरे. म्हणून हातात घेऊन फिरायला लागलोय. शेळाला ढाल पडले आणि गुराड नाही हा ही फरशी आहे. अहो साहेब कायद्यानं तुला माहिती नाही तुमचं कायदा. बरोबर आहे सगळं आहे पण एखादा रात्रीच्या कान पाण्यावर गेला असता हिंसरपणे जर आला तर त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून ही परिस्थिती घेतली आहे. पण साहेब मला एक इच्छा नाहीच आहे. अरे या राघव शेतकऱ्याची मुलगी नेली पंचनाम्यासाठी तुमच्याकडे आली पंचनाम्यामध्ये राघव शेतकऱ्याची मुलगी का नेली असं काही नमूद केलं तुम्ही? पुढं पाठवलेलं आहे रिपोर्ट आल्यानंतर तुला कळेल. हो बाजूला. बाई मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. काय हो? बाई आज माणसाच्या दुःखात सुखामध्ये परमेश्वराची जागा तुमची आहे. हो, बरोबर ज्यावेळी आहे. माणसाला शेवटच्या ठिकाणी येतं त्यावेळी पहिल्या डॉक्टरला नेलं जातं आणि तिथं निदान केलं जातं म्हणून आई वडिलांनंतर तुम्ही परमेश्वर आहात. बाई तुम्हाला तुमच्या पेशाची शपथ घेऊन सांगा माझ्या मुलीचं ऑपरेशन केलं माझी मुलगी मेली याचं दुःख नाही मला पण मुलगी ऑपरेशन का करावं लागलं आणि ऑपरेशन का मेली एवढंच मला उत्तर द्या. अहो काय पहिले म्हणजे ऑपरेशन करतानाच मेली ना. मी तुम्हाला काय खोटं सांगितलं. ऑपरेशन करताना मेली याची कल्पना आहे मला पण ऑपरेशन करण्यासाठी तिला आजार काय झाला होता तो सांगितलं पाहिजे मला. हा अहो आजार काय झालता म्हणजे तुम्हाला माहित नाही. काय अहो तुमच्या मुलीवर कुणीतरी बलात्कार केला होता म्हणून तिचं ऑपरेशन मला कारण रक्त खूप वाढलं होतं. कुणीतरी केला होता का तुम्हाला माहिती आहे कुणी केला होता केला होता का नाही? राघव नाहीतर मंत्रिमंडळाचा प्रश्न विचारू नको. केला होता कोणी केला कोणी केला? विचार. मॅडम ज्यावेळी माझी मुलगी दवाखान्यात आली त्यावेळी दवाखान्यात येत असताना तिच्या हातामध्ये लॉकेट होतं हा. पुढे नाही. लॉकेट होतं का होतं ना का नाही नाही. नाही हा होतं होतं. ते लॉकेट कुणाचं होता तर आमदारच्या पोराचं होतं का नाही हा, होतं होतं. होतं ना काय बोलता तुम्ही? मग त्याच हराम जाद्या काय झालं? राघव तुला भेड्या खायला लागतील. अशा बेड्या नाही हा जगमगणारा शेतकऱ्यांना लक्षात ठेव 10 वेळे बेड्या झाले पण नाही जो तो माझ्या शेतकऱ्याच्या वाट्याला गेला
त्याला ठेचून मारायची शपथ घेतल्या राघव शेतकऱ्यानं, त्यांच्या चरणाची शपथ घेतल्या. अरे हा माझा देश बांधव म्हणजे शेतकरी आहे आणि त्याच्यासाठी तुला मला मारवलं. तुला एक सांगते, काय नादाला सोडू नको. तुला पेढ्या नाही सोडत तुला, नाही सोडत. राघव खून खोट्यातलं 2 पहिलं खून, एक डॉक्टर ते दुसरा फौजदार, ज्याने ज्याने माझ्या मुलीच्या या खून प्रकरणाला जबाबदार होते बंधनो, त्यासाठी फरशी घेतली हातामध्ये. 2 खून झालं. आता उरला फक्त कोण? ज्याने बलात्कार केले तो संजय. तो संजय कुठे शोधला पाहिजे त्याला आणि त्या नीच नराधमाला शासन केलं पाहिजे, केलं पाहिजे. ही हरामजादी हर्षदा प्रेमाला कबूल होत नव्हती, गेली की नाही नाश्त्यावारी. आता वाड्यात जाऊन निवांत विश्रांती घेतली पाहिजे, गेलं पाहिजे. संजय ओळखलंस का मला? कोण? राघव दादा तुम्ही? दादा? वा वा, तुम्हाला कोण ओळखणार नाही. नात्यांची जबाबदारी करणारा माणूस पहिल्यांदाच बघितला, राघव दादा. वा, तर काय तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला. काय? ज्यावेळी माझी मुलगी मिळली त्यावेळी तू कुठं होतास रे? मी मुंबईत होतो. वा वा वा, अरे मोठी माणसं तुम्ही मुंबईत असाल आणि कुठं असाल, पण आणखी एक तुला विचारायचं आहे मला. काय? जर तू मुंबईत असशील तर तुझ्या पडक्या वाड्यामध्ये वाढदिवसाची पार्टी कोण करत होतं रे? वाढदिवसाची पार्टी कोणाची चालली होती? आमची चालली होती. कोणाची होती? कोणाची होती? आमची चालली होती. सरळ मार्गाने सांगायचं काय घडलं ते. माझी मुलगी ज्या वेळी मेली तेव्हा तू काय करत होतास आणि माझी मुलगी तिथं येताच कशी मेली? रघु, हे बघ, आता सांगायचं म्हणजे तुला खरं खोर सांगतो. रघु, तुझी मुलगी आणि मी लहानपणापासून एका ठिकाणी बागडलो, खेळलो, लहानाचे मोठे बरमार, आणि माझी नजर माफी तुझ्या मुलीकडे वळली आणि एक तरतरी प्रेमातून मी तुझा खून केला रे. हे बघ, तुम्हाला मारू नकोस, तुम्हाला मारू नकोस, मी तुझ्या पाया पडतो, तुम्हाला मारू नकोस. राघवच्या दरबारामध्ये माफी नाही. ज्याने शिक्षा केली त्याला परत शिक्षा झाली पाहिजे. शेतकरी बांधवाचा न्याय आहे. जो माझा शेतकरी बांधवाचा नुकसान करेल त्याला हा राघव शेतकरी नुकसान करेल, लक्षात ठेवायचं. राघवाचं बी आहे, शेतकऱ्याचं बी आहे. नाही पण ठीक आहे, तुला माफ केलं असतं. पण रात्री हर्षदा माझ्या स्वप्नामध्ये आले, मला काय म्हटले माहितीये का? बाबा, अहो संजयनी मी एक वर्गात शिकणारी माणसं आहे, माझ्या संगी खेळायला सोंगाड्या चांगला होता, पण आताही करताय का? वरती स्वर्गात मला कोणी सोंगाड्या घ्यायला नाही, तेव्हा संजयला तेवढं पाठवतोय का? त्यासाठी तुला स्वर्गात गेलं पाहिजे. मी तुला पाया पडतोय. सोड मला राघव, नाही सोडा. राघव, सोड मला, मारू नकोस, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर
जैसे जाके कर्मा तैसे फल देत रे ईश्वर. गेला संजय यास माणसाच्या जीवनातून त्याला उठवला. ज्याने माझ्या मुलीचा चोरा मोळा करून बलात्कार केला त्या हराम जाण्याला याच दुनियेतून घालवलेला आहे. आता बंधूनो, हे शेतकरी प्रामाणिक आहे. 3 खून माझ्या हातनं झालं. कायद्याचं आपण उल्लंघन करायचं नाही, कायदा पाळायचा आहे. मी पोलिसाच्या स्वाधीन होणार आहे. पण केव्हा एक कांदा कुंजला तर सगळे अधिक कुजते. या गावात कांदा कोण आहे माहितीये का? आमदार आहे. पहिला आमदार सपवायचा आणि मग पोलिसाच्या स्वाधीन व्हायचं. गेलं पाहिजे आपल्याला आमदारच्याकडे.